सो नमस्कार मित्रांनो, कशा आहेत तुम्ही मस्त आणि मजा असेल तर तुमचा परत एकदा स्वागत आहे आपल्या साहिल म्हात्रे व्लॉग्सला। आणि आज पहिला घेऊन येते तुमच्यासाठी एक नवीनशी व्हिडिओ। सो फायनली वर्सोवाला पोहोचलो आहे, म्हणजे आपल्या आज नारळी पौर्णिमा आहे आणि रॅली निघणार आहे वर्सोवाला, ते सगळ्यांना माहितीच आहे। सो स्पेशल त्याच्यासाठी आलो आहे। पुन्हा कोली लुक केला आहे मी, हे बघा। आणि हा दीदीने बनवला आहे, काल रात्रीच बनवला आहे। सो कसं वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा। माझ्यासोबत आहे माझा मित्र साहिल आणि हे पण आहेत मित्र, चालू आहे ना, इथे आहेत दोघं जण। सो चला जाऊया, मी शोधते हल्ली, मला काय माहिती नाही खखरं आहे तर लेट्स बघू, चला भेटते काय। सगळी आधीच पोचली ना, मी अजून शोधते अखरं तखरं। चला जाऊया, पण पोचलोय आणि समोरला बघू शकता सगळं कोली पूर्ण एकत्र एकदम सेम। सोन्याचा नारळ घेऊनशी हातात, सगळं सेम कोली लुक। अरे बाबू बाबू इकडे बघ, इकडे हाय काय, एक नंबर। कसला लुक केला, एक नंबर आहे, सेम सेम। बाबासा इथं कोली लुक करून सण आहे आमचा, की आम्ही सत्कार केला देवाचा, आम्ही नारळ नेला देवाचा। हो, आम्ही सगळ्यांना आमंत्रण केलं की तुम्ही सगळेजण येवाचं दर्या सागराला मान देवाचा। दर्या सागरा आपल्याला पोट भरून देते, बरोबर, सगळ्यांना देते, सगळ्यांसारखे असते। त्याने आपल्याला लय दिलं, खूप दिलंय आणि अजूनपर्यंत देते सुद्धा। काय आपण त्याची पूजा करायची वर्षाने एकदा, तो वर्षाने एकदा मान घेते, परत मान नाही घेत। परत आपण काय होळी सुटली तर आपली मान नारळाचा कल्प होळीवर आपण सगळे मिळून आपल्याचं रक्षण करते। काय बोलू, सण तो वर्षाचा असते, कोल्यांचा समजा लोकांचा आहे रक्षाबंधन म्हणजे, बरोबर गाजवायला पाहिजे, पाहिजेच गाजवायला ते कोणी गाजवल, असं आहे आमच्याकडं। काही ना काय करतात, केलाच पाहिजे, काय आनंद घेत। आपला जो सण आहे तो सगळ्यांना पुढच्या पिढीला माहिती पडली पाहिजे, पिढ्याना माहिती पाहिजे काय सण गाजवायचा आहे। त्याच तो सण गाजवतात आवचेनी मजेनी, गरीब असो मोठे असो कोण पण असो करतात, आनंदाने करतात। हे दिवस काय रोज येणार नाही, बरोबर, वर्षातून एकदा येतं। जवान माणसाच्या तर आम्हाला पुढे जायचं आहे, ते दुसरे लोक नाचतात गातात ते आम्ही बघायचं, ते तुम्ही बघून खुश होता, मन आनंद होते आम्हाला। हेच आमचा, मी उरणचा आहे, उरणचा पनवेल उरण पिक्चर देवाला यान देवाला चला येतं येतं आई येतं। काय बोला काहीतरी। हाय एव्हरीवन, हा आमचा नारळी पौर्णिमेचा सण आहे। हा वर्षातून एकदा येतो, पण आमचा टर्न आहे आता, तो आता 9 वर्षातून एकदा आलेला आहे। 9 वर्षातून एकदा, खूप चांगली गोष्ट आहे। आम्ही भरभरून असा सजावट करतो त्याची। आम्ही असं म्हणजे 1-2 महिन्या अगोदर याचं आमचं चालू असते, हे सामान ते सामान प्रिपरेशन सगळं आम्ही हे सजावटीचं असं करून ठेवतो 2-3 महिन्या अगोदर। ओके, आम्हाला खूप हौस असते या सणाची। आपल्याला म्हटलं हर एक कोली माणसाला खूप हौस असते या सणासाठी, वाट पण बघतो वर्षातून कधी येतो तो सण। एकदम म्हणजे भारी वाटते असं स्वतः एकदम कोली कल्चरचं अख्खं एकदम लय आणि मला सुद्धा कोली लुक करायला पण लय भारी वाटते, बरोबर जिथं जाते कोली लुक जास्त करतो एकदम म्हणजे हौशीने आम्ही असं सगळं हे करतो, खूप चांगली गोष्ट आहे। पूर्ण कोली लुक केला गाईज, बघू शकता ताईंनी आणि बाबूनी पण बघा। बाबू दाखव नारळ, नारळ दाखव, सोन्याचा नारळ, काय
एक नंबर. थँक्यू सो मच. थँक्यू. इकडं सगळाही सेम कपडे घातला बघा, सगळाही एक नंबर. काय बाबू काय बोलशील? बोल काहीतरी. आगरी भाषण बोल, आपल्या आगरी भाषण बोल काहीतरी. तुझं नाव काय? रुहान. काय बोलशील? कितवीलास? मी 6वीला. 6वीला. बोल काहीतरी आपल्या दिवसाबद्दल काय माहिती आहे? यो बोलेल आपला भाऊ. इथे कोण? इथं बोलव भावसला. दादा तुझं नाव? दियान पेदे. बोल काय बोलशील आपल्या सणाबद्दल? आता आमचा 9 वर्षांनी हंडीचा मान आलेला आहे. जोरात जरा जोरात. आमचा 9 वर्षांनी हंडीचा मान आलेला आहे आणि आता आम्ही इथे नारळ म्हणजे नारळ पाणी टाकायला चाललो. ओके, विसर्जन करायला चालला. विसर्जन करायला चाललेलं आहे आणि आमचा 9 दिवसाचा मान असतो. एकदम आता 9 दिवस पूर्ण चालेल आता, म्हणजे दहीहंडीच्या दहीहंडीपर्यंत. हा, दहीहंडीचे दिवस. अच्छा ओके. आमच्या इथे सगळे असतात 7 दिवस. नाचतो, खातो, पितो, सगळे मजा करतो. हां, 7 दिवस बरोबर भजन कीर्तन चालू होईल म्हणजे तुमच्याकडे. चांगली गोष्ट आहे आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. एक नंबर कोली लुक केलाय. त्या हातात सगळ्यांचे नारळ आहेत. मला पहिले याच्याबद्दल सांगाल, मला माहिती नाही. हे आमच्या ग्रुपचं नाव आहे पॅगोडा गर्ल. असा. पॅगोडा वाईफ, पॅगोडा फॅमिली आता झालेली आहे. अच्छा असं आहे काय? समजला. तुझ्याला जवळ याल का? यावर्षी तिला 25 वर्ष झाली आणि हे वर्ष पण 25 वर्षाचं आहे. असं आहे काय? बोला काय बोलाल? गोपालकृष्ण महाराज की जय गोपाल. कोली लुक, फुल कोली लुक, एक नंबर. गोपालकृष्ण महाराज की जय. दादा आला. काय बोलशील? गो आईलाय गो नारळी पुनवचा म्हणी आनंद मावना ओल्याच्या दुनियेचा. सॉरी
पिंगाला डोंगरी गल्लीचा चला एक गाणी म्हणून जाऊ द्या परत एकदा कुठल्या तरी एक गाणी बोला लवकर. सण आयलाय गो सण आयलाय गो नारळी पुनवेचा मनी आनंद मावना कोल्याच्या दुनियेचा. सण आयलाय गो नारळी पुनवेचा मनी आनंद मावना कोल्याच्या दुनियेचा. जाऊ देवाच्या पुंजेला आता जोडून सणाचा वाहू या दर्याला. सण आयलाय गो नारळी पुनवेचा मनी आनंद मावना कोल्यांच्या दुनियेचा. भरती डोलवरी समिंद्याला भरती. ते काय ऐकत नाही भाई आज बरोबर ना ऐकायचं नाही आज नाच फक्त आपला.
मित्रांनो आपण पोहोचलो म्हणजे दर्या किनारी. आता इथे पूजा करतील आणि आपल्या नारळाला दर्याला समर्पण करतील. सो बघू शकता तरी तेवढं तिकडं पब्लिक आहे, पूर्ण पब्लिक होती आणि अजून येते पब्लिक.
नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आता कुणाला 10 मिनिटानंतर आरतीची तयारी करण्यात येणार. कुणाला 10 मिनिटामध्ये फोटो काढायचे थोडीशी करू शकता. 10 मिनिटानंतर आरती चालू होईल. सगळ्या देवाची आरती तयारी आपल्याला सर्वांना. काय जे बघा मान देतात आता पाया पडून व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ चालू गोविंदे एक नंबर राईस पापलेट
सो चला मग मित्रांनो, हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला मग, काय बोलाल? पहिला सबस्क्राईब करा, सपोर्ट द्या. जाऊ. चला मग, लाईक करा, शेअर, सपोर्ट करा.